गुड आफ्टरनून फ्रेंड्स. बऱ्याच वेळा आपण मित्र परिवारामध्ये असताना, कुटुंबासोबत वेळ घालवीत असताना, इतर नातेवाईकांशी एखाद्या विषयावर चर्चा करत असताना किंवा इतर अन्य ठिकाणी आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो, तू कशाबद्दल बोलत आहेस? तू कशाविषयी बोलत आहेस? तू कोणाविषयी बोलत आहेस? तू कोणाबद्दल बोलत आहेस? हे जे काही मी 4-5 वाक्य किंवा प्रश्न मराठीमध्ये बोललो, तर या सर्व प्रश्नांचा अर्थ एकच आहे. कोणाबद्दल किंवा कोणाविषयी समानार्थी शब्द आहेत. कशाबद्दल किंवा कशाविषयी समानार्थी शब्द आहेत. तर अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना आपण इंग्रजीमध्ये ही उत्तरे फुल सेंटेन्समध्ये देऊ शकतो. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट माय फादर, म्हणजे मी माझ्या वडिलांविषयी बोलत आहे असं उत्तर देऊ शकतो. मी माझ्या आईविषयी बोलत आहे म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट माय मदर. मी माझ्या बायकोविषयी बोलत आहे, आय एम टॉकिंग अबाउट माय वाईफ. आय एम टॉकिंग अबाउट माय फ्रेंड किंवा फ्रेंड्स. आपण अशा प्रकारचे उत्तर देऊ शकतो. पण एवढं लांबलचक उत्तर जर आपल्याला देता येत नसेल किंवा एक शिस्तबद्ध इंग्रजी वाक्याची मांडणी करून उत्तर देता येत नसेल, तर आपण शॉर्ट वर्ड्समध्ये म्हणजे खूप कमी शब्दामध्ये कसे उत्तर देऊ शकतो हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. लक्षात घ्या, अबाउट हा जो शब्द आहे, अबाउट म्हणजे विषयी किंवा बद्दल, एखाद्या विषयी किंवा बद्दल, आणि पुढे शब्द की आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत. मग लक्षात घ्या, अबाउट हा शब्द व्यक्तीबद्दल वापरला जातो, वस्तूबद्दल वापरला जातो, गावाबद्दल वापरला जातो, एखाद्या मुलाबद्दल वापरला जातो, मुलीबद्दल, म्हणजे ज्या ज्या व्यक्तींविषयी, ज्या ज्या वस्तूंविषयी, ज्या ज्या गोष्टींविषयी आपण सांगू त्याच्यासाठी 500% हमखास इंग्रजीमध्ये अबाउट हा शब्द वापरतात. मग बघा, आपल्याला जर कोणी विचारलं तू कशाबद्दल बोलतोस, कशाविषयी बोलतोस, तर सर्व प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने द्या. अबाउट स्कूल, शाळेबद्दल. अबाउट लव, प्रेमाबद्दल. अबाउट फॅमिली, कुटुंबाबद्दल. अबाउट फ्रेंड्स, मित्रांबद्दल. अबाउट लाईफ, आयुष्याबद्दल. किंवा तुम्हाला बद्दल हा शब्द जर घ्यायचा नसेल तर तुम्ही असं पण म्हणू शकतात, आयुष्याविषयी, मित्रांविषयी, कुटुंबांविषयी, प्रेमाविषयी, शाळेविषयी किंवा शाळेबद्दल, प्रेमाबद्दल, कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल. मग असं म्हणू शकतो, पहिल्यांदा सुरुवातीपासून पुन्हा वाचतो. अबाउट स्कूल, शाळेबद्दल. अबाउट लव, प्रेमाबद्दल. अबाउट फॅमिली, कुटुंबाबद्दल. अबाउट फ्रेंड्स, मित्रांबद्दल. अबाउट लाईफ, आयुष्याबद्दल. अबाउट वर्क, कामाबद्दल, आपण आपल्या कामाविषयी बोलू शकतो, आपण आपल्या कामाबद्दल बोलू शकतो. अबाउट हॉबीज, छंदाबद्दल. छंद म्हणजे आपली आवड. कुणाला क्रिकेट आवडतं, कुणाला वाचन करायला आवडतं, कुणाला लिहायला आवडतं, कुणाला कबड्डी खेळायला आवडतं, कुणाला काहीतरी नवीन एखादं स्किल शिकवायला आवडतं. अबाउट हॉबीज, छंदाबद्दल. अबाउट ट्रॅव्हल, प्रवासाबद्दल. अबाउट फूड, अन्नाबद्दल. अबाउट नेचर, निसर्गाबद्दल. या ठिकाणी नेचरचा अर्थ निसर्ग पण होतो आणि नेचरचा दुसरा अर्थ स्वभाव, आपला स्वभाव. अबाउट द फ्युचर, भविष्याबद्दल. आपण एखाद्याला उत्तर देऊ शकतो, आय एम टॉकिंग अबाउट माय फ्युचर, राईट. अबाउट द पास्ट, भूतकाळाबद्दल. अबाउट द बुक, पुस्तकाबद्दल. अबाउट द मूवी, चित्रपटाविषयी किंवा चित्रपटाबद्दल. अबाउट द सॉन्ग, गाण्याबद्दल. अबाउट द सिटी, शहराबद्दल. अरे तू कोणत्या शहराविषयी बोलतोय, तर मी असं म्हणू शकतो, अबाउट छत्रपती संभाजीनगर. आणि मी शहराबद्दल बोलत आहे तर अबाउट द सिटी, राईट. तर पहिल्या स्क्रीनमध्ये मी जवळजवळ 16 शब्द किंवा 16 शब्द समूह घेतलेले आहेत. याच प्रश्नांची उत्तरं आपण अशी पण देऊ शकतो तुमच्या भाषेमध्ये, आपण, तुम्ही, आपण सर्व देऊ शकतो.
आपल्याला जर विचारलं अबाउट व्हॉट आर यू टॉकिंग, तर आपण असं बोलू शकतो, आय एम टॉकिंग अबाउट स्कूल, आय एम टॉकिंग अबाउट लव, आय एम टॉकिंग अबाउट फॅमिली, आय एम टॉकिंग अबाउट माय फ्रेंड्स. पण जर तुम्हाला कमी शब्दामध्ये थोडक्यात उत्तर द्यायचे असेल तर अबाउट स्कूल, अबाउट लव, अबाउट फॅमिली, अबाउट फ्रेंड्स, अबाउट लाईफ, अबाउट वर्क, अबाउट हॉबीज, अबाउट ट्रॅव्हल. बाय दिस वे यू कॅन गिव्ह आन्सर इन इंग्लिश टू युअर फ्रेंड्स ऑर दोज पीपल हू आर आस्किंग यू क्वेश्चन. राईट. आता दुसरी स्क्रीन बघूया. ही दुसरी स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे, सादर केलेली आहे मी. बघा, अबाउट द कंट्री. आपल्याला जर विचारलं कशाबद्दल बोलतो, अबाउट द कंट्री, देशाबद्दल बोलतो. अबाउट द प्रॉब्लेम, समस्येबद्दल बोलतो, अडचणीविषयी बोलतो. अबाउट द सोल्युशन, उपायांबद्दल बोलतो. अबाउट द मीटिंग, बैठकीबद्दल बोलतो. आज 4 वाजता मीटिंग आहे ना, तर त्या मीटिंगविषयी बोलतो. अबाउट द प्लान, योजनेबद्दल बोलतो. अबाउट द वेदर, हवामानाबद्दल बोलतो. अबाउट द न्यूज, बातम्यांबद्दल बोलतो. या ठिकाणी एन म्हणजे नॉर्थ, ई म्हणजे ईस्ट, डब्ल्यू म्हणजे वेस्ट आणि एस म्हणजे साऊथ. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. मग यानुसार न्यूज हा शब्द तयार झाला. अबाउट हेल्थ, आरोग्याविषयी. अबाउट मनी, पैशाबद्दल. अबाउट सक्सेस, यशाबद्दल. अबाउट फेल्युअर, अपयशाबद्दल. आपण नेहमी सक्सेसविषयीच चर्चा केली पाहिजे असं नाही आहे. समटाइम्स देर इज अ रिक्वायरमेंट टू डिस्कस अबाउट फेल्युअर. अबाउट द प्रोजेक्ट, प्रकल्पाबद्दल. अबाउट द कंपनी, कंपनीबद्दल. अबाउट द रूल्स, नियमांविषयी किंवा नियमांबद्दल. अबाउट द हिस्ट्री, इतिहासाबद्दल. अबाउट द सायन्स, विज्ञानाबद्दल. अबाउट टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाबद्दल. कारण आजचं जे 21वे शतक आहे, हा जो गुगलचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, दिस एज इज टोटली नोन ॲज टेक्नॉलॉजी. राईट. तर अशा पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो. तिसरी स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे. ही बघा, ही तिसरी स्क्रीन आहे आणि या तिसऱ्या स्क्रीनवर काही शब्द दिलेले आहेत. एकूण आपण 40 शब्द घेतलेले होते. अबाउट द कल्चर, संस्कृतीबद्दल. तर या कल्चर या शब्दाला बरेच जण कल्टुरे वाचतात, काही विद्यार्थी, किंवा कल्टरे, कुलटुरे असं काहीतरी वाचतात. पण हा कल्चर शब्द आहे. म्हणजे मी एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे की ज्या शब्दाच्या शेवटी TURE असतो ना, तर त्या TUREला टुरे न म्हणता चर उच्चार करावा. आणि कल्चर. राईट. अबाउट द लँग्वेज, भाषेबद्दल. अबाउट द फेस्टिवल, उत्सवाबद्दल, सणाबद्दल. अबाउट द गेम, खेळाबद्दल. अबाउट द आर्टिस्ट, कलाकाराबद्दल. अबाउट द टीचर, शिक्षकांबद्दल. अबाउट द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांविषयी किंवा विद्यार्थ्यांबद्दल. माझी सर्व विद्यार्थ्यांना, आदरणीय पालकांना आणि जे कोणी माझे दररोज व्हिडिओ बघतात, अशा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला कमी समजू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ही जी काही 40 वाक्य घेतलेली आहेत किंवा 40 शब्द समोर घेतलेले आहेत, आपण हीच वाक्य बोलली पाहिजेत अशी नाही. यू कॅन चूज युअर ओन वर्ड्स. You can select your own words pattern, and with the help of this and that you can develop your speaking skill. You can enhance your knowledge about English, right? You can enrich knowledge of English. So by this way you have to go step by step. One day you will be successful, you will be winner, right? तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा. आवडला नसेल तर डिसलाईक करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.